या राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण बदललं गेलं आणि जिथं जाईल तिथं फक्त केपी पाटील असं वातावरण तयार झालं. म्हणजे 15 वर्ष लोकांच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय दुसरं काही आंबेडकर साहेबांनी केलेलं नाही. या तिन्ही गोष्टी प्रकाश आंबेडकर आमदार यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. जसजशी मतदानाची तारीख जवळ यायला लागली तसं राजकीय वातावरण तापायला लागलं आणि त्या अनुषंगानं नेमक्या काय सद्यस्थिती आहे, राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय सद्यस्थिती आहे, या अनुषंगानं आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की राधानगरीमध्ये सध्या काय वातावरण आहे, प्रचार दौऱ्यादरम्यान नेमकं राधानगरीकरांच्या मनात काय खलं सुरू आहे आणि सद्यस्थिती काय आहे. साहेब स्वागत आहे आपलं. जय महाराष्ट्र. मी पहिल्या प्रश्नाकडे जाताना आपल्याला प्रश्न असा विचारेन की राधानगरीची लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना होते. काय सांगाल, काय वाटते तुम्हाला या प्रश्नाबद्दल? शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई होत असताना महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षानं शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. त्या फोडण्यामध्ये त्यांनी 40 आमदार फोडले, 15 खासदार घेऊन गेले आणि त्यावेळेला शिवसेना घेऊन गेल्यानंतर शिवसेना माझी असा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला. ते न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आज जर बघितलं तर गेली 2-2.5 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असू देत, बाळासाहेब थोरात असू देत, त्याचबरोबर शरद पवार साहेब असू देत, या सगळ्यांच्यावर ज्या पद्धतीनं या सत्तेनं एक प्रकारची अमानुष प्रकारची वागणूक दिली, या कारवाईनं आणि या सर्व ईडीच्या कारवाई असते, या सर्व कारवाईच्यामुळं जनतेला हे सहन झालेलं नाही. महाराष्ट्र एक राज्य असं आहे, एक स्वाभिमानी राज्य आहे आणि या राज्याला अन्याय कधी सहन होत नाही. जे फोडाफोडीचं राजकीय पक्षाचं राजकारण आहे हे जनतेला सहन झालेलं नाही आहे. आणि मग आता निवडणुकीच्या समोर आपण जात आहोत. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे असा हा सामना आहे. या सामन्यामध्ये निश्चितपणानं सामान्य जनता, वकील असतील, डॉक्टर असतील, सर्व मंडळी, या सर्व मंडळींच्या बद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट गेली 2 वर्ष तयार झालेली आहे आणि त्याचा फायदा शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमच्या पक्षाला होईल असं मला पूर्णपणे खात्री वाटते. आता मी सगळ्यात महत्वाच्या अशा एका विषयाकडे आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची आदमापूरमध्ये सभा झाली. या सभेनं शिवसैनिकांमधलं चैतन्य तुम्ही बघितलं. नेमकं काय परिणाम ह्या सभेनं झाला असं वाटतंय तुम्हाला राधानगरी विधानसभा मतदारसंघात? एकतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राधानगरीमध्ये शिवसेनेचे विद्यमान उमेदवार म्हणून माजी आमदार केपी पाटील साहेब यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर पहिली सभा म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995ला जेव्हा शिवसेनेची पहिली सत्ता आली त्यावेळेला पहिली सभा ही कोल्हापूरमध्ये घेतली आणि अंबाबाईचं दर्शन करून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचाराची सुरुवात केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण ठरवलं की महाराष्ट्रामध्ये या 2024च्या निवडणुकीमध्ये आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन, दर्शन घेऊन या प्रचाराला सुरुवात करायची आणि त्याच्यातली पहिली सभा ही केपी पाटील साहेबांच्या राधानगरी मतदारसंघात आदमापूर येथे झाली. आदमापूरमध्ये ते बाळूमामांच्या देवाचं दर्शन सुद्धा केपी पाटील साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलं आणि सभेला गेल्यानंतर ज्यावेळेला आत गेल्यानंतर सभेचा उत्साह बघितला, जो जोश बघितला, रस्त्यावर जेवढे लोक आज 15-20 हजार लोक आत होते तेवढेच लोक रस्त्यावर होते. सगळे दुपारत म्हणजे चारी बाजूला तरुणांचे तांडेचे तांडे येत होते, शेतकऱ्यांचे मोठमोठे तांडे येत होते आणि त्यावेळेला नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं याबद्दल की ही सभा ही जिवंत सभा आहे. जिवंत सभा म्हणजे लोकांच्या मध्ये जोश आहे आणि लोक काय तर घडवण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहे आणि त्यामुळे त्या सभेचा परिणाम या निवडणुकीवर झाला आणि त्यावेळेला या राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण बदललं गेलं. म्हणजे या सभेनं
एक नवचैतन्य शिवसैनिकांमध्ये आणलं असं वाटतंय? तर या सभेमुळं शिवसैनिकांमध्ये चैतन्याला, शिवसैनिकांच्या मध्ये जोश आला. आदरणीय के.पी. पाटील साहेबांच्या त्यांना समर्थन करणारी जी मंडळी त्यांच्या 40-50 वर्ष राजकीय प्रवास आहेत त्यांनाच तो उत्साह आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जो तो आपापल्या कामाला लागला आणि जिथं जाईल तिथं फक्त के.पी. पाटील असं एक वातावरण तयार झालं त्या ठिकाणी. आता याच सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सतेज पाटलांना एक जबाबदारी दिली, ज्याचे साक्षीदार आपण सुद्धा आहात. नेमकं यामुळं सतेज पाटील फॅक्टर राधानगरीत काम करेल असं वाटतंय? करणार ना. सतेज पाटलांनी गेल्या जवळजवळ 3 वर्षामुळे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असताना जे सरकार तयार झालं त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ते पालकमंत्री म्हणून कोल्हापुरात काम करत होते. आणि मग त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक संस्थांच्या अनेक निवडणुका झाल्या. मग त्यामध्ये गोकुळची निवडणूक असेल, त्यामध्ये बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, सर्व साखर कारखान्याच्या निवडणुका ज्या झाल्या त्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये एक सांघिक काम सतेज बंटी पाटील यांनी केलं. आणि या सांघिक कामामुळे काय झालं? सांघिक काम म्हणजे काय की काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्रपणे काम केल्यामुळं एक प्रकारची जी फळी तयार झाली होती त्या फळीचा होणारा फायदा या निवडणुकीमध्ये होणार आणि तो सतेज फॅक्टर असेल. कारण आपण हा मतदारसंघ राशिवड्याच्या त्या कोपऱ्यापासून चालू होतो, तो साधारणपणे दाजीपूर जवळ त्या कोपऱ्यामध्ये जातो. तर याच्यामध्ये हा जो भोवतीचा पट्टा जो आहे या भोवतीच्या पट्ट्यावर कैलासवासी पी.एन. पाटील साहेब यांचं फार मोठं या ठिकाणी एक वर्चस्व आहे. हे काँग्रेसचा फार मोठा एक गट तिथं काम करतो. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवारांचे सुद्धा कार्यकर्ते काम करतात. यांच्यामध्ये सांघिकपणा आणण्याचं काम करण्यामध्ये सतेज पाटील यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे सतेज पाटलांनी ती निवडणूक असेल, पी.एन. पाटील साहेबांनी जिंकलेली भोगावतीची निवडणूक असेल, बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, या सगळ्या सांघिक गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी असणारे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, गावोगावमध्ये असणारे सरपंच हे सर्व एकत्र आलं तर ते सामुदायिक नेतृत्व तयार होतं. आणि ज्यावेळेला सामुदायिक नेतृत्व तयार होतं त्यावेळेला ती निवडणूक जनतेच्या हातामध्ये जाते. त्यामुळे सतेज बंटी पाटीलचा फॅक्टर या ठिकाणी चालणार. आणि विशेष करून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जबाबदारी दिली आहे की सतेज पाटील साहेब ही जागा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर आम्ही सांगितलेलं आहे. यानंतर मी राधानगरीतल्या काही महत्वाच्या विषयांकडे जे बरेच वर्ष प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये काळामोडे असेल, मेघोली असेल किंवा राधानगरी धरणासारखा प्रश्न आहे. काय वाटते तुम्हाला, हे का प्रलंबित राहिले? जबाबदार कोण असावं याला? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एखादं यामध्ये एक उदाहरण म्हणून आपण जर बघायला गेलं तर मेघोली धरण फुटल्यानंतर ते तरी सुदैवानं ते रात्री फुटलं. ते जर दुर्दैवानं जर सकाळी जर फुटलं असतं तर 200 ते 300 लोकांची माणसांची हानी त्या ठिकाणी झाली असती, लोक मृत्युमुखी पडले असते. तरीही मेघोलीच्या धरण फुटल्यानंतर त्याबद्दल तिथले तरुण एकत्र आले. तरुणांनी एक जनांदोलन उभा केलं की मेघोली धरणाच्या फुटल्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून. त्याच्या चौकशी समितीने त्याचे अहवाल या ठिकाणी अनेक ठिकाणी आलेले आहेत. पण हे धरण फुटण्याला कारणीभूत कोण आहे हे जर आपण तपासायला गेला पाटबंधारे खात्यामुळे तर आपल्याला 100% त्याची उत्तरं मिळतील. त्याचबरोबर काळमवाडीची गळती हा एक फार मोठा मुद्दा आहे. जे या काळमवाडीच्या गळतीच्या संदर्भामध्ये साधारणपणे उजव्या डाव्या कालव्यातून त्याचं पाणी सर्व शेतीला जातं. तर या गळतीचं प्रमाण दरवर्षी वाढतच निघालेलं आहे. मग जर विद्यमान आमदार हे या काळमवाडीची गळती असेल किंवा धामणीचा प्रकल्प असेल, ह्या तीन गोष्टीकडे, कारण हे लोकांची पाणी ही नियमित बाब आहे, शेतकऱ्यांचा तो मुद्दा आहे, पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आहे. मग ही गळती काय थांबली नाहीये? आता ह्या गळतीसाठी 80 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले, पण 80 कोटी मंजूर करून अजूनही तिची टेंडरची प्रक्रिया झालेली नाही. पण मुख्यमंत्री येतात आणि त्या गळतीच्या कामाचं उद्घाटन करतात. टेंडर न होता गळतीच्या कामाचं उद्घाटन करणं योग्य आहे का? एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की दामणीची गळभरणी केली. अरे गळभरणी केली तर ज्या वेळेला आपण गळभरणी करतो, आज जर गळभरणी केली असेल तर येणाऱ्या जूनच्या पावसामध्ये ते धरण 100% भरलं पाहिजे. हा आतापर्यंतच्या कोल्हापूरच्या सर्व धरणांचा इतिहास आहे.
मग ते उत्संगी असेल, आंबेओळ असेल, सगळीकडे बघितलं 100% भरणार. आम्ही तपासून बघितलं, पाटबंधाऱ्याच्या एसीला विचारलं की यावेळा तुम्ही मुख्यमंत्री आले म्हणून गडबडीने केली, निवडणुकात तोंडावर आहेत आणि धरण 100% भरणार का? नाही म्हटले, एका टप्प्यात नाही भरणार, त्याला अजून 2 टप्पे करावे लागतील. म्हणजे 2026ला हे धरणाचं पूर्णपणे अडवलं जाईल अशी प्रक्रिया आहे. मग एवढी गळभरणी करायची गडबड का? म्हणजे धामणी प्रकल्पाची गळभरणी, काळमवाडीच्या धरणाची गळतीचं सुधारित काम आणि मेघोली धरणाचं परत चालू केलेलं काम, या तिन्ही गोष्टी प्रकाश आंबेडकर आमदार यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. त्यांना ह्या गोष्टी जर सोडवायच्या असत्या तर ते 10 वर्ष आमदार म्हणून काम करतोय, एवढे दिनेश त्यांनी का लावलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. म्हणजे ह्याला सगळ्याला प्रकाश आंबेडकरांनी न्याय दिला असता मात्र तो त्यांच्याकडनं दिला गेला नाही असं आपल्याला वाटतंय. नाही दिलं गेलेलं आहे, न्याय दिला गेलेला नाही. परत त्याच्याबद्दल आज प्रत्येक वेळा सांगितलं जाते, कुठलं ना कुठलं तर कारण देऊन सांगायचं की हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. इच्छाशक्ती असेल, याच्यापूर्वीचे राजकारणामध्ये असणारे आमदार असतील, या ठिकाणी असणारे विधिमंडळाचे सदस्य असतील, तर त्या सदस्यांनी ज्या वेळेला सरकार काम करत नाही, सभागृहामध्ये न्याय मिळत नाही, त्यावेळेला आमदार रस्त्यावर उतरलेले आहेत. आता तुम्ही बघितलं तर यामध्ये मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायला लागेल की ज्या टायमाला गैबीच्या बोगद्याचं काम सुरू झालं तेव्हा सदाशिवराव मंडलिकांनी एवढं मोठं आंदोलन केलं. पाणी वळवण्यासाठी कोल्हापुरामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी आंदोलन झाले. मग आमदार साहेबांनी या जाग्याला जर पाणी द्यायचं होतं तर ते पाणी तिथं उभारून ते प्रकल्प पूर्ण करून कागदोपत्री दाखवून पत्रकार बैठका घेऊन लोकांना पाणी मिळत नाहीये असं आम्हाला मत आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जाईल. विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे राधानगरीच्या पर्यटनावर वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहेत. काय वाटते तुम्हाला राधानगरीच्या पर्यटनाच्या अनुषंगाने नेमकं काय आहे? एक तर सगळ्यात महत्वाचं आहे की राधानगरीच्या जवळ असणारं आपलं राधानगरीचं धरण जे आहे त्या धरणामुळं एक प्रकारचं ते जवळजवळ दाजीपूर पर्यंत त्याचं बॅकवॉटर जाते. एक सुंदर असं पाणी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्याच काठाला एक अभयारण्य आहे, दाजीपूर अभयारण्य आहे, जिथे गवे आहेत, गणती झालेले आहेत, वाघ आहेत, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या जनावरची वर्दळ आहे. आणि ते अभयारण्य तसं चांगलं शुद्ध आणि चांगलं राहिलं आहे. खरं म्हटलं तर याला सर्वोत्कृष्ट वारसा आहे तो छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ते धरण बांधलं, त्याचबरोबर अभयारण्याकडे सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचं विशेष लक्ष होतं. आमदार म्हणतात की राधानगरीचा मी पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं विचार करतोय आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं राधानगरी यावं असं त्यांचं मत आहे. मग माझं असं मत आहे की आमदारांना माझी अशी विनंती आहे की आपण एखादी बस कोल्हापुरातून राधानगरीमध्ये गेली, राधानगरीचं धरण बघितलं आणि तिथून दाजीपूरचं अभयारण्य बघून जर परत आलं, हे आपण आमदार म्हणून आपण केलं का? नाही केलं. नंबर 2, आजही बघा तुम्ही दाजीपूरमध्ये दाजीपूरचं पर्यटन करायला तिथं लोक जातात, पण वन खात्याच्या जीप तिथे तुम्हाला बघायला मिळत नाहीत. शासनाच्या कोणत्याही सुविधा कमी दरामध्ये मिळत नाहीत की गेल्यानंतर तिथं येणारी खाजगी गाडी भाड्याने घ्यावी लागते आणि ती ओपन टप गाडी घेऊन जाऊन दाजीपूर अभयारण्य बघायचं, वेगवेगळ्या वनस्पती बघायच्या, वेगवेगळे पक्षी बघायचे, जर जनावर जर बघायला मिळालं तर जनावर बघायची, प्राणी बघायचं, हे सर्व याच्यासाठी त्यांनी गाड्या तिथं ठेवलेल्या आहेत. पण शासनानं काय प्रयत्न केले काय? नाही केले. दाजीपूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी एक रेस्ट हाऊस केले. गेली जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्ही म्हणते त्या रेस्ट हाऊसचं काम होणार आहे, विश्रामधाम होणार आहे, नाही झालं. मग या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही वेळा असा पण प्रयत्न झाला होता की राधानगरी ते दाजीपूर हे नौकानयन करण्यासाठी सुद्धा तिथं बोटी सोडायच्या आणि त्यातून लोकांनी प्रवास करावा असेही लोक त्या ठिकाणी संकल्प केला. पण सगळ्या गोष्टी या फक्त कागदावर राहिल्या. त्यामुळं राधानगरीचा आणि दाजीपूरचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर अपयशी ठरले आणि त्याचा सर्व त्याची झळ जी सोसावी लागते. आज पर्यटक आला तर कोल्हापूरचा विकास झाला, आज पर्यटक आला तर राधानगरीच्या अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे, आज तिथल्या लोकांचं चलन चालणार आहे, ते चाललेलं नाही. त्यामुळे ते अपयशी झाले त्याच्यामध्ये. म्हणजे यापेक्षा चांगलं काय काम त्यांच्याकडनं होऊ शकलं असतं तुमचं मत? नाही, होऊ शकलं असतं. त्यांनी एक तरुण आमदार आहे,
प्रकाश आंबेडकर एक तरुण आमदार आहे, अभ्यासू आहे. अभ्यास असताना त्याचा फायदा त्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कुठला झाला हे त्यांनी सांगावं. रस्त्यावर या ठिकाणी जैवविविधता काय आहे, या ठिकाणी कोणते प्राणी आहेत, या ठिकाणी कोणते पक्षी आहेत, याचे फक्त बोर्ड लावले म्हणजे पर्यटनाचा विकास झाला नाही. तिथं नौकानयन व्हायला पाहिजे होतं, वेगवेगळ्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या, वेगवेगळ्या गाड्या मिळायला पाहिजे होत्या. आणि त्या एखाद्या ओपन, जशा आता मुंबईमध्ये पर्यटनासाठी गाडी फिरते तशी एखादी बस जर फिरली असती तरी सुद्धा लोकांना वाटलं असतं. पण तसा कुठला प्रयत्न त्या ठिकाणी झालेला मला तर काय 10 वर्ष दिसलेलं नाही आहे. म्हणजे भरीव काम व्हायला पाहिजे होतं, मात्र ते झालेलं नाही असं आपल्या निष्कर्षापर्यंत आपण आमचं स्पष्ट मला मत आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोन राहण्यासाठी कोणतेही विकास काम झालेलं नाही आहे. बरं, यानंतर मी एका अशा प्रश्नाकडे येईन, ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं जी आंदोलनं झाली त्याचे साक्षीदार आपण आहात, ज्याच्यामध्ये शिवडाव सोनवणे घाट आहे हा पूर्ण व्हायला पाहिजे होता, ज्याचा श्री गणेशा व्हायला पाहिजे होता, तो पूर्ण करणार असा शब्द देखील विद्यमान आमदारांनी दिला होता. काय नेमकं आहे याच्या संदर्भात, कुठं तटली आहे का घोडं, कुठं फेण खाते? नाही, एक तर शिवडाव सोनवणे घाट व्हावा ही यासाठी शिवसेना, प्रकाश आंबेडकर शिवसेना पक्षात यायच्या अगोदर शिवसेना, मी असेल, माझे तिथले त्यावेळचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील आताचे उपजिल्हा प्रमुख आहेत ते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलन केली. काही कोकणातले सुद्धा वैभव नाईक वगैरे आमचे जे आमदार आहेत त्यांनी आंदोलन केली. त्यानंतर ज्यावेळेला या निवडणुकीच्या मध्ये अर्जंट होता त्यावेळेला एक प्रकाश आंबेडकरने एक यात्रा काढली होती. त्या यात्रेमध्ये त्यांनी सांगितलं होतं मी शिवडाव सोनवण्याच्या घाटाचं काम पूर्ण करणार मी आमदार झाल्यानंतर. त्याच्यानंतर मग परत ते आमदार झाले, पहिल्या टर्म मध्ये आमदार झाले आणि त्यांनी शिवडाव सोनवण्याच्या घाटाचं काम घ्यायचं ठरवलं, त्याला निधी मंजूर झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता तो जो रस्ता आहे तो जवळजवळ साधारणपणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डर पासून, खालच्या बॉर्डर पासून, खाली कोकणातल्या बॉर्डर पासून वरपर्यंत तो रस्ता आलाय. राहिलाय फक्त 4 किलोमीटरचा रस्ता राहिलाय आणि तो 4 किलोमीटरचा रस्ता वन खात्यातनं जात आहे. मग त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या वन विभागाची मंजुरी घ्यावी लागते की तिथं जैवविविधतेला कोणतं नुकसान होतं काय, प्राण्यांना काय नुकसान होतं काय, यासाठी एक अभ्यास समिती सुद्धा त्या ठिकाणी आली होती. पण जरी झालं, त्या अभ्यास समितीने सगळं झालं, तरी शिवडाव सोनवणे घाटाला मंजुरीचं काम वन खात्यात असू दे, शासनात असू दे, कोणत्याही प्रकारे झाले नाही. दोन्ही बाजूचे कार्यकारी अभियंता रस्ता करणारे एकत्र आले पण घाटाचं काय काम पूर्ण झालं नाही. त्यामुळं शिवडाव सोनवणे घाट पूर्ण करण्यामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर हे अपयशी तर झालेलेच आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी विचार करायला पाहिजे की तिथल्या काही लोकांनी, सुशिक्षित बेकार असणाऱ्या लोकांनी, उद्या हा रस्ता झाला तर मला काय तर रोजगार मिळेल म्हणून आपल्या काही जागा पण त्यांनी डेव्हलप केल्या. आणि आज जर बघितलं तर कोणीही जात नाही. त्या तरुणांची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तशीच राहिली आहे. तिथले काही शेती करणारे लोक आहेत त्यांनी काही गायी घेतल्या, म्हैशी घेतल्या की त्यांच्या दुधाला तिथं रोजच्या रोज काय तर त्याला विक्री मिळेल असं त्यांना वाटत. तसं काय झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा हा जो कडगाव पाडगाव रस्त्यावरचे जे आमचे लोक आहेत ज्यांना खाली कोकणात जायचं आहे, कुडाळमध्ये जायचं आहे, कारण तो रस्ता कुडाळमध्ये जातो, त्या कुडाळमधनं सावंतवाडीमध्ये गोव्याला जायचं आहे किंवा इकडे रत्नागिरी यायचं असेल तर जवळचा मार्ग अजून येत नाही. असं फिरून येऊन परत आजऱ्यावरनं तर जावं लागतं किंवा कोल्हापुरातनं येऊन रत्नागिरीला आंब्यातनं जावं लागतं. हे जे अजून दूर जाणं आहे ते तसंच राहिले. त्यामुळे शिवडाव सोनवणे घाट होणं ही काळाची गरज आहे, त्याच्यात कुठलीही दुरुस्त झालेलं नाही आहे. आणि आमदार प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या केलेल्या अनेक घोषणामध्ये ही काम त्यांचं अपूर्ण राहिले. म्हणजे या घाटाचा वापर फक्त राजकारणातल्या घोषणांसाठी झालाय असं वाटतंय आपल्याला? हो, सरळच आहे. राजकारणामध्ये शिवडाव सोनवणे घाट पहिली निवडणूक व्हायच्या, आमदार व्हायच्या अगोदर मी शिवडाव सोनवणे घाट तयार करणार, दुसऱ्या टायमाला आमदार झाल्यानंतर मी करणार म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर दुसरी निवडणूक आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी घाटाचा प्रश्न सोडला, आता तिसरी निवडणूक आली. म्हणजे 15 वर्ष लोकांच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय दुसरं काही आंबेडकर साहेबांनी केलेलं नाही. मी परत आपण सुरुवातीला ज्या मुद्द्यात सुरुवात केली त्या मुद्द्याकडे, शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आमदार प्रकाश आंबेडकरांच्यावर नंतरच्या काळात काही आरोप झाले, वेगवेगळ्या प्रकारचे ते आरोप आहेत. तुम्हालाही ज्ञात आहे, आपणही प्रचार करताना जनमानसाच्या भावना जाणून आहात. नेमकं ह्याच्याबद्दल काय सांगाल? ते काय नेमका माणसाचा तेवढा रोष का आहे, कारण काय त्याचं? नाही, एक तर त्यांनी ज्या शिवसेना पक्षात ते आमदार झाले तो पक्ष सोडला. लोकांची एक बांधिलकी जी असती की ज्या माणसाला मी निवडून देते त्याचा जो पक्ष आहे त्या पक्षात पण 50% लोकांची बांधिलकी असते. लोकांची आवड असते ती एका पक्षाकडे असते आणि तेवढीच आवड त्या व्यक्तीकडे असते.
ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या, म्हणजे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर, आणि त्याच्यात एक आमदार तयार झाला. आणि ते झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. आता त्यांनी काय दाखवलं, लोकांच्या मध्ये काय चर्चा सुरू आहे ते लोकच त्याचं उत्तर देतात. कारण लोक काय आम्ही सांगत नाहीये, लोक रस्त्यावर निघाले की सांगतात. तुम्ही शिमगा वगैरे ह्याच्या बारक्या बारक्या जर व्हिडिओच्या जर हे जर बघितल्या तर लोकांचा द्वेष वगैरे किती आहे, लोकांचा राग किती आहे, ते लोकांच्या सर्व ह्या गोष्टीबद्दल दिसून येतोय. त्यामुळे या सर्व गोष्टीचा त्यांनी खुलासा करावा. आणि विशेष करून आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी गेल्या या घटनेनंतर त्यांच्या कुठल्याही प्रेसच्या समोर येऊन त्यांनी त्याचा खुलासा केलेला नाही आहे की मला हा पक्ष सोडून एकनाथ शिंदेच्याकडे जायची का मानसिकता माझी तयार झाली. याबद्दल एक पत्रकार बैठक झाली, मला तर काय आठवत नाही. अनेक प्रश्नामध्ये ते जात असतात, कार्यक्रमाचे उद्घाटन असतात, विकास कामाचे कुठल्याही विकास कामाच्या उद्घाटनामध्ये त्यांनी सांगितलं नाही की माझी ही अगतिकता झाली की ज्यामुळे मी माझा हा पक्ष सोडून मी त्या पक्षामध्ये गेलो, हे पण ते सांगू शकले नाही. त्यामुळे हे सुद्धा की एक कोडच आहे. त्यामुळे राधानगरीच्या या सगळ्या कोड्याला लोकांनी त्याची उत्तर शोधले. मग आता लोक काय म्हणतात, एक तर तुम्ही तर ते सांगायला पाहिजे, खुलासा करायला पाहिजे, पण तुम्ही खुलासा न केल्यामुळं लोकांच्या अस्मितेला, लोकांच्या स्वाभिमानाला तडा असल्यामुळं तुम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागतील. पण आता लोकांनी उत्तरं घ्यायची ठरवलेलं नाही, लोकांनी मतं टाकून उत्तर द्यायचं ते ठरवलेलं नाही. आणि याचा परिणाम या निकालाला होईल असं वाटतंय, म्हणजे तो रोष मतदानात उतरेल. 100% उतरणार. एक लक्षात ठेवा, एक सामान्य कुटुंबातला मुलगा त्याला आमदार करावीची ज्यावेळेला लोकांची भावना होते आणि त्या लोकांना कळते की बाबा हा आर्थिकदृष्ट्या सबळ नाही आहे. मग लोक म्हणतात की आम्ही देतो 1 रुपया 2 रुपये 4 रुपये 10 रुपये 100 रुपये देतो, 200 रुपये देतो. सरकारी कर्मचारी असतात तर म्हणतो मी 500 रुपये देतो. आज ना उद्या ह्या आमदाराचा माझ्या कुटुंबाला काय तर उपयोग होईल म्हणून. अशा जनतेच्या प्रेमातनं तयार झाल्या आमदारांनी अशा पद्धतीने जनतेच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतला तर ते योग्य नाही. त्यांनी पक्ष बदलायच्या वेळेला त्यांच्या जवळ असणाऱ्या जनतेला एकत्र येऊन विचारलं नाही आहे. आज तुम्ही कुठला निर्णय जनतेसमोर सांगत असताना तुम्ही म्हणताय की नाही मला माझ्या सर्व सहकार्यांना विचारला पाहिजे. तुम्ही कोणाला विचारलं? कोणाला नाही, तुमचा स्वतःचा निर्णय. आता तुम्ही स्वतः जो निर्णय घेतलाय त्याच्या ज्या गोष्टी तुम्हाला समोर येतील त्याला तुम्हाला स्वतः समोर जायला, म्हणजे याचा परिणाम होणार निश्चित असं आपल्याला वाटतं. याचा परिणाम होणार, याचा परिणाम 100% होणार. हा परिणाम हाच एक मुद्दा तयार झाला आता, म्हणजे लोकांचा मुद्दा आता तेच तयार झालाय. आणि लोक विचारत नाहीत आज, म्हणजे लोक असं म्हणत नाहीत तुम्ही का पक्ष सोडला किंवा काय सोडला. आता तुम्ही सोडला, तुमचा निर्णय घेतला, तुम्ही 2-2.5 वर्ष त्या सत्तेचा तुम्ही उपयोग करून घेतला. आता सत्तेत कोणाला बसवायचं ते आम्ही ठरवणार असं लोक सांगतात. म्हणजे लोक आता विचारण्याच्या पलीकडे गेलेत, त्यांनी निर्णय घेऊन ठेवलेला आहे की आम्ही काय करणार. लोक विचाराच्या पलीकडे गेल्या तर लोकांची विजय दौरे सांगायला गेलं तर विजय दौऱ्याची ऐकायची मानसिकता त्यांची नाहीये. ते म्हणतात आमचा निर्णय आता आम्हाला घेऊन द्या. म्हणजे प्रचाराला बाहेर पडल्यानंतर तिथं फिरताना त्या राधानगरीच्या पंचक्रोशीत तुम्हाला तसं जाणवतंय त्यांच्याबरोबर चर्चा करताना नागरिक रोष जाणवतही ना. ज्या वेळेला आम्ही प्रचारला लोकांच्या घराघरापर्यंत जातो, एखादी जाहीर सभा झाली त्या सभेतनं आम्ही खाली उतरतो, रस्त्यावर जातो. उद्धव साहेबांची जाहीर सभा झाल्यानंतर रस्त्यावर निघालं तर लोक हातात हात घेतात, हात दाबतात आणि सांगतात काळजी करू नका, ह्यावेळेला आम्ही ठरवलंय. काय ठरवलं ते सांगत नाही, पण त्याच्या हाताची जी शक्ती असते ती शक्ती सांगून जाते की आम्ही आंबेडकरांना मतदान करणार नाही, आम्हाला जो पर्याय दिला तो KP पाटील आम्ही स्वीकारलेला आहे. म्हणजे लोक थेट बोलत नसतील तर ते सांगत असतात की आम्हाला काय करायचं. लोक सांगतात. लोकांच्या मध्ये जागरूकता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज मतदार हा माझा बांधावर बसणारा शेतकरी असेल, माझा बांधावर बसणारा शेतमजूर असेल, माझी शेतात करणारी माझी भगिनी असेल, माझा कॉलेजला जाणारा तरुण असेल, ही सगळी माणसं आज सुज्ञ झालेली आहेत. ते सध्या जेव्हा कळत नसते, म्हणजे एखादी माझी आई असेल एखादी आणि तिला वाटत असेल की माझं शिक्षण झालेलं नाही आहे, पण मला ज्ञान नाही, पण ती नातवाला विचारते बाळा हे जरा चुकलंय काय, आणि नातू म्हटलं आजी चुकलंय म्हटलं की ते म्हणतात की नाही चुकलंय ना तर आता मी काय करायचं ते करतो. मग ती नातवाला सांगत नाहीत मी काय करणार ते. म्हणजे लोक शून्य झालेत, लोकांना आपलं चांगलं वाईट कळतं. आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो की लोक म्हणतात मी तुम्हाला मत दिले, या मताला तुम्ही जागृत राहिला नाही, त्याचा स्वाभिमान तुम्ही शिल्लक ठेवला नाही म्हणून आम्ही तुमच्यावर नाही. म्हणजे राजकारणात काही जरी घडत असलं तरी लोकांचं सूक्ष्म नजर त्याच्यावर असते आणि माणसं त्याच्या
नंतर विचार करून त्यानुसार पुढच्या गोष्टी निर्णय घेत असतात. नाही, सरळच आहे ना. एक विचार करा, ज्या वेळेला पक्ष फुटला, 40 आमदार गोहट्टेला निघून गेले, दुसरं सरकार स्थापन व्हायची पळ आली, दुसरं सरकार येणार आहे दिसल्यानंतर अचानकपणे फक्त टीव्हीच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला आणि वर्षा निवासस्थान सोडलं आणि ते त्याची तिथून आपल्या फार भावुक क्षण होता. मातोश्रीपर्यंत आले आणि गाडीवरून रस्त्यात निघाले. एखादा दुसरा मुख्यमंत्री असता तर तिथनं बसला, पण त्यांना 2.5 ते 3 तास लागले. त्या रस्त्यावर लोक दुतर्फा थांबले होते, लोक रडत होते, अखंड महाराष्ट्र रडत होता. ते रडत होतं, त्यांचं असं मत होतं की या माणसानं काय तर चांगलं केलंय आणि या माणसावर अन्याय झाला, ही भावना होती म्हणून लोक रडत होती. आणि म्हणून हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम लोक विसरला येतात आणि हा जो घटनाक्रम आहे तो शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या माणसांच्या पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शेवटचा माणूस आता हे सरकार ठेवायचं का सरकार बदलायचं हा निर्णय घेतला. म्हणजे तो जो निर्णय ज्यांनी घ्यायला लावला तो भावुक क्षण होता. भाऊक शरद हा, तर ते माणसांच्या लक्षात राहिले की त्यांच्या कुठंतरी मनाला लागलेली गोष्ट आहे हा. आणि ती आता कन्वर्ट होणार पुढे असं वाटतं. होणार ना. आणि ज्या टायमाला याच्यामध्ये एक भाग असा आहे, त्यातला काही भाग तुम्ही जर म्हटला तर हा शिवसैनिकांचा भाग आहे. शिवसैनिकाची जी श्रद्धा असते ती मातोश्रीची असते. त्यांचं म्हणणं एकच आहे, तुम्ही आमचे उद्धव साहेबांना त्रास दिला ना, मग आता आम्ही ताकदीने काम करणार आणि आम्ही बदल घडवून दाखवणार आणि त्यासाठी आम्ही लोकांना मन परिवर्तन करायची दबावर्तन करणार. पण लोकांनी शिवसैनिकांनी मत परिवर्तन करण्याच्या अगोदर लोकांनी ठरलं आम्ही काय करायचं ते. आता म्हणजे शिवसैनिकांच्या निर्णयाच्या अगोदर लोकांच्यातच ते उतरलेलं आहे आणि लोकांच्यात त्या अशा प्रतिक्रिया आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया, लोक असे बोलायला लागलेत. आता हळूहळू बोलायला सुरुवात झाल्या. तुम्हाला साधारणपणे 18 ते 19 तारखेला, आज तारीख आहे, या तारखेला जर आज बघितलं 4 दिवसाचा कालावधी राहिलाय, पण 18-19 तारखेला लोक घट्ट होणार आणि निर्णय त्या दिवशी लावून टाकणार. मुलाखतच्या उत्तरार्धाकडे येतो साहेब. महत्वाचा मात्र प्रश्न आहे की आज महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एक वज्रमूठ बांधलेले दरम्यान आपण प्रचार करत असता, तर नेमकी काय रणनीती ठरलेली आहे महाविकास आघाडी म्हणून? मातोश्रीवरून काही आदेश आहे किंवा स्थानिक पातळीवर नेमकं काय ठरलेलं आहे, रणनीती काय असणार आहे राधानगरीच्या अनुषंगाने? महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यावेळेला ठरला त्यावेळेला एक पहिलं की 3 पक्षांना एक संघ होऊन काम करायचं. 3 पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक संघ होऊन काम करायचं आणि ती जी एक वज्रमूठ आज तयार झालेली आहे ती चांगल्या पद्धतीची वज्रमूठ तयार झालेली आहे. आणि ती वज्रमूठ लोकांच्या पर्यंत जात असताना ह्या सगळ्यामध्ये एक भाग तुम्हाला खरंच सांगतो, एक भाग असा आहे की असणारा शेतकरी असेल, असणारा शेतमजूर असेल, त्या तिथे काम करणारी एखादी भगिनी असेल, आपला असणारा कामगार असेल, साखर कामगार असेल, शाळेमध्ये अप्रेंटिसशिप घेणारा एखादा विद्यार्थी असेल, ITIचा विद्यार्थी असेल, ह्या सर्व लोकांच्या मध्ये एक मानसिकता तयार करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे. कारण महाविकास आघाडीतला छोटा घटक म्हणजे समजून तुला सतेज मंटे पाटील 10 संस्थेतनं सांगू शकतात की तुम्ही असं करा. त्यांची एखादा संस्था असतात तर 1000 शिक्षकांना ते सांगतात की तुम्ही जाऊन हे काम करा. भले त्यातले 80% लोक काम करतील, 20% त्यांचं व्यक्तिगत मत असेल, पण हे सांगितल्यापेक्षा छोटा माणूस आहे तो म्हणतो की मी माझी एक बहीण माझ्या पलीकडल्या गावामध्ये दिलेली आहे, तिला जाऊन सांगतो की या वेळेला तू महाविकास आघाडीला मतदान कर. हे लोकांचं ठरलंय आणि लोक यासाठी स्वतःची गाडी, स्वतःचं वाहन, स्वतःचे पैसे खर्च करून सांगायला बाहेर पडले. एक आहे बघा, महाराष्ट्राच्या फुटाफुटीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावलाय. तो स्वाभिमान जो दुखावलाय त्याचं उट्ट ह्या निवडणुकीमध्ये बाहेर पडणार. म्हणजे थोडक्यात राधानगरी विधानसभा लढताना कुठलाही पक्ष नाही, वेगळं काही नाही, आमचा उमेदवार आहे आणि आम्ही सगळे एक होऊन लढणार अशी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये भावना आहे नेत्यांमध्ये किंवा एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये. अगदी महाविकास आघाडीच्या नेत्यापासून खाली खळ पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत जी लोक आहेत ते म्हणतात की केपी पाटील उमेदवार नाही, मी केपी पाटील आहे, मीच उमेदवार आहे. लोकच म्हणतात मी मला निवडून यायचं आहे. ही भावना लोकांच्या तयार झाल्या आणि ते एक वादळ तयार झालं असतं आणि तिथे वादळ थांबवणं एवढं सोपं काम नाही आता. तुम्ही प्रचाराच्या अनुषंगाने राधानगरी फिरत असता, वेगवेगळ्या राधानगरीच्या खोऱ्यांमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, जवळना लोकांशी चर्चा केलेली आहे. काय सांगाल नेमकं काय वातावरण आहे ग्राउंड लेवलला स्थानिकांमध्ये, जनमानसात याबद्दलचं काय वातावरण आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने? लोकांच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याकडं
दूध. बरोबर. हे दूध आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यात एक नंबर आपला कोल्हापूर जिल्हा आहे. आणि दूध हे आमचं दुय्यम उत्पन्न आहे. म्हणजे शेतीचा ऊस हे आमचं पहिलं उत्पन्न आहे, भात शेती हे आमचं पहिलं उत्पन्न आहे. आणि दुधाच्या पैशावर आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं कुटुंब चालते. तर या शेतकरी बांधवांच्याकडे ते सकाळी करून संध्याकाळी डेअरी पैसे आले. तर डेअरीमध्ये दूध घालणाऱ्या 10 लोकांना तुम्ही जर विचारलं तर ते एकच सांगतात, काय सांगू नकोस काय तू आता, माझं ठरलंय, पण मी तुला आत्ता काय सांगत नाही, तुला ते 23 तारखेला कळत. अशी प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रियेला आपण काय सांगायचं, याच्यामध्ये राजकारणामध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या माणसाची नजर अशी झाली पाहिजे की त्या माणसाच्या नजरेतनं मत कुणाला जाणार हे आम्हाला जर कळालं तर विजयाच्या जवळ जायला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. अशी परिस्थिती आता राधानगरी विधानसभा क्षेत्रामध्ये तयार झालेली आहे. म्हणजे थोडक्यात लोक स्पष्ट बोलत नाहीत, मात्र 23 तारखेला त्याचे परिणाम थेट दिसायला लागणार किंवा दिसणार ना. आणि एक लक्षात ठेवा, कोल्हापुरामध्ये एक कोल्हापुरी पॅटर्न, मगाशी तुम्ही म्हणला सतेज पॅटर्न, आपल्या कोल्हापूरमध्ये गेले 50 वर्ष एक पॅटर्न आहे. आपल्या पॅटर्न मध्ये आपल्याकडं निवडून आणायचं ठरत नाही, पाडायचं ठरतं. मग ती जी माणसं पाडायचे ठरले असतात ती कोणाला तर निवडून आणतात, ते आता ठरलेलं आहे. आणि असं जेव्हा जनता ठरवती त्या टायमाला एक विचार करा तुम्ही, मी स्वतः 2009ला निवडणूक लढली. त्याच्यावेळेला आदरणीय छत्रपती संभाजीराजे होते, ज्यांचं मी आदराचं स्थान घेतो ते सदाशिवराव मंडलिक साहेब होते. आणि मी शिवसेनेतनं होतो, राष्ट्रवादीतनं संभाजीराजे होते आणि मंडलिक साहेब त्या टायमाला अपक्ष उभारलेले होते. तर मंडलिक साहेबांना लोकांनी निवडून दिलं, अपक्ष निवडून दिलं. अपक्ष खासदार हे पहिल्यांदाच असेल कोल्हापुराचं उदाहरण. पण ते लोकांना काही गोष्टी पटल्या तर लोक मला ठरवतात की, आणि मग लोक निवडणूक हातात घेतात. तशी आता ही लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे लोकच आता याचा योग्य तो निर्णय घेणार. म्हणजे लोकांनी आता हातात निवडणूक घेतली आणि निर्णय लोक घेणार असं वाटतं. घेणार काय राधानगरीचा निकालाचा काय असा, म्हणजे एकदम लीड राखून असणार का काय असणार? आता गुलाल कोणाचा ते मला संकेत कळाला, मात्र कसं असणार निकालाचं वातावरण काय असणार? नाही, एकच आहे की जे महाराष्ट्रासाठी झटतात, जे महाराष्ट्रासाठी काम करणारी जी सगळी मंडळी आहेत, जी विचारवंत आहेत, जी नेते मंडळी आहेत, जे काही अगदी म्हणजे विचारवंत आहेत, म्हणजे काल तुम्ही जर बघितलं तर विचारवंताची सुद्धा अमित सरोदे ही सगळी मंडळी सगळी बाहेर पडलेली आहेत आता. तर या सगळ्यांचा जर आपण जर कानोसा जर घेतला तर लोकांच्या मनामध्ये एकच आहे की या महाराष्ट्राचं सरकार बदलायचं. आणि सरकार बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये लोक आता लागलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर जे वातावरण आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तेच नेमकं राधानगरीमध्ये सुद्धा तेच वातावरण आहे आणि तसाच निर्णय लोक घेतील असं वाटतंय तुम्हाला? राधानगरीमध्ये लोकांचा कल आता महाविकास आघाडीकडे आहे. मी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचं मी काम करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो. पण जनतेमध्ये गेल्यानंतर लोकांच्या मनामध्ये बदल हवाय. लोकांना आपला लोकप्रतिनिधी आम्ही सांगेल तो काम करणारा असावा असा आहे. आम्ही दिलेल्या मताची प्रतारणा करणार नाही असा आमचा प्रतिनिधी असावा त्यांचं मत आहे. या अनेक मुद्द्यावर एकत्रित येऊन ही निवडणूकचा गुलाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने पडला असं मला तरी सत्वदर्शनी वाटतंय. तर बहुतांशी जेवढे आम्हाला आवश्यक होते, जी माहिती आपल्याकडनं आवश्यक होती ते चर्चा केली. आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र.